रायगड तायक्वांदो असोसिएशन ही एक अधिकृत संघटना आहे. या संघटनेमार्फत न्यू होरायझन पब्लिक स्कूलमध्ये बेल्ट परीक्षा आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. तर आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, डॉक्टर अनुराग पांडे, प्रिन्सिपल संजीवनी इंटरनॅशनल स्कूल खारघर आणि डेब्लिन रॉय, प्रिन्सिपल SNG इंटरनॅशनल स्कूल उल्वे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सुभाष पाटील यांना इंटरनॅशनल अवॉर्ड कोरिया येथे मिळाल्याबद्दल माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ये एक इवोल्यूशन है हमारे इस नेक्स्ट जनरेशन का, जो आज एकेडमिक्स की तरफ तो आगे बढ़ेंगे ही, बढ़ना ही चाहिए, पर उसी वक्त सेल्फ डिफेंस और उसी के साथ साथ सेल्फ कॉन्फिडेंस, इसके माध्यम से ये बच्चे जो हासिल करते हैं, मुझे पूरा विश्वास है कि इनके पेरेंट्स घर में वो सेल्फ कॉन्फिडेंस को अनुभव करते होंगे और ये सेल्फ कॉन्फिडेंस उनके मन में पनपे, इसके लिए आप भी बहुत मेहनत करते हैं. अपना संडे पूरा बच्चों के पीछे लगाते हुए ये बच्चे इसमें रुचि रखें, इसमें आगे बढ़े, इसके लिए आप जो प्रयास कर रहे हैं, मैं इसके लिए आप सभी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ, आपका अभिनंदन करना चाहता हूँ. साथ साथ ही स्कूल के प्रिंसिपल होने के बतौर अनुराग सर आपने या रॉय मैडम आपने या उन सारे स्कूल्स जो शायद उनके रिप्रेजेंटेटिव्स आज यहाँ पर नहीं हैं, पर वो सारे स्कूल्स बच्चों के लिए ये जो इनिशिएटिव ले रहे हैं, एक कदम एक्स्ट्रा और आगे चलते हुए ये बच्चे न सिर्फ एकेडमिक्स में तो जीवन के हर फील्ड में कॉन्फिडेंस के साथ आगे बढ़े, इसके लिए आप जो कोशिश कर रहे हैं, इसके लिए मैं इनका भी बहुत बहुत धन्यवाद अदा करना चाहता हूँ. हम सभी मिलकर आने वाले समय में एक फिनोमिनल चेंज विटनेस करने वाले हैं. जब हम देखते हैं कि पनवेल का ये क्षेत्र अब रूरल क्षेत्र तो रहा नहीं, एक कॉर्पोरेशन है पनवेल, पर आने वाले समय में जैसे ही एयरपोर्ट की वजह से इस क्षेत्र की आबादी और बढ़ेगी, तो धीरे धीरे ये एक मेट्रोपॉलिटन फील्ड बन जाएगा. ऐसे भी एज ए रीजनल अथॉरिटी हमारा एरिया MMRDA यानी मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन का एक हिस्सा तो है, पर आने वाले समय में ये चेंज इतनी तेजी से होगा कि हम भी अपने आप को अचंभित महसूस करेंगे. ऐसे में हमारी अगली जनरेशन हर तरीके से तैयार हो, ये आज काम इसका एक हिस्सा आज इन बच्चों का ये स्पोर्ट्स और तायक्वांडो रिलेटेड डेव्हलपमेंट हो सकता है. पॅरेंट्सनी जर आपल्याला या इथे स्पोर्ट्समध्ये तायक्वांडोसाठी आपल्याला जर या इथे खेळायला आपल्याला सांगितलेलं आहे, तर मुळात त्याचं कारण आपण एक सगळ्यांनी लक्षात ठेवा. आज इंडियाची पॉप्युलेशन किती आहे, तर 1.3 बिलियन. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट मागायला उभा राहतो, त्यावेळेला आपल्यासोबत तिथं 5 आणि 10 जण उभे असतात आणि त्यावेळेला मग तिथं कोणाला दिलं जातं, आपल्या हक्काचं असतं, परंतु दिलं कोणाला जातं, ज्याची चांगली पर्सनॅलिटी आहे, ज्याची डेव्हलप पर्सनॅलिटी आहे, त्यालाच दिलं जातं. आणि त्यासाठी आपल्याला आपली पर्सनॅलिटी ही चांगल्या प्रकारे डेव्हलप करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला या इथे हा जो संता आपला फिजिकल फिटनेस आहे तो स्ट्रॉंग ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. माझा मुलगा हा 8वीला आहे आणि तो स्वतः जो ऐकतो त्याला त्यांनी फोटोज भेटलेले आहेत की त्याचा पप्पा सुद्धा तो पूर्वी कराटे क्लासला जायचा, कराटे खेळायचा आणि तो सुद्धा मग आता जास्तीत जास्त स्वतःच्या बॉडीचे जास्तीत जास्त कशा प्रकारे शारीरिक कसरत करता येईल यासाठी तो प्रयत्न करत असतो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्वतःची पर्सनॅलिटी चांगली व्हावी ह्यासाठी स्वतः इतरांच्या पेक्षा, आपल्या मित्राच्या पेक्षा, आपल्या भावाच्या पेक्षा पुढं राहायचंय ह्यासाठी म्हणून स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करा, तरच तुमचं
संधी आणि इतरांच्या मुळे स्कूलच्या मुळे आपल्याला तायक्वांडो खेळायला आपल्याला शिकायला या इथं पाठवलेलं आहे. या संधीचा फायदा घ्या. सुभाष पाटील सरांच्या मुळे या इथं अतिशय चांगले चांगले स्टुडंट्स हे पुढच्या काळामध्ये जाऊन या भारताचे चांगले नागरिक होऊ शकलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन चांगल्या संधी चांगले चान्सेस हे भेटू शकलेले आहेत. अशा प्रकारे स्वतःचं पण भविष्य हे सिक्युअर करून घ्या. यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो.